प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा माजी केंद्रीय मंत्री आणि बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते श्री गणेशा ढोल ताशांच्या गजरात महाविकास आघाडीचा विजयाचा दावा। माजी महापौर अभिषेक कळमकर यांची प्रमुख उपस्थिती। अहिल्यानगर महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आणि प्रत्येक भागात मोठी चुरस पाहायला मिळते। याला प्रभाग क्रमांक 13 देखील अपवाद नाही। प्रभाग क्रमांक 13 मध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाने सर्वसामान्य घरातील मात्र प्रभागातील तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने प्रभाग क्रमांक 13 मध्ये विरोधकांसमोर मोठं आव्हान ठाकल्याचं बोललं जात आहे। आज ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। या प्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर आणि उमेदवारांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। चांगली सुरुवात आहे। आमचे उमेदवारी सगळे भारदस्त आहेत, चांगले आहेत आणि अख्खा प्रभाग क्रमांक 13 हा तुतारीचा आहे। तुतारी या ठिकाणी लढते हे विशेष आहे। सगळे उमेदवार अनेक वर्षापासून या समाज कार्यामध्ये आहेत, समाजाच्या उपयोगी पडत आहेत, समाजासाठी करायला आणि धरायला तयार आहेत। कधीही वेळी अवेळी जनतेच्या कामासाठी धावून जाणारे, जनतेच्या हाकेला हो देणारे असे अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं म्हणजे तुतारी चिन्ह घेऊन दिलेले आहेत। ते 100% यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे। प्रभाग क्रमांक 13 साठी आज आपलं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या चरणी नारळ वाढून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही अधिकृत जे उमेदवार आहेत, रोहन शेलार, कल्याणी गाडळकर, त्याचप्रकारे अर्चना गायकवाड आणि चंद्रकांत उजागरे, हे चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांचा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। आमच्या सोबत आज खऱ्या अर्थाने पक्षाचे राज्याचे प्रभारी आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री, त्याचप्रकारे बीडचे एकदा नाही परंतु 3दा खासदार झालेले आदरणीय जयसिंगराव गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण हा शुभारंभ केलेला आहे। खरं बघता सगळे उमेदवार आमचे बघितले तर एक सर्वसामान्य कुटुंबातले येतात आणि सर्वसामान्य घरातल्या लोकांचे, जनतेचे प्रश्न समजून घेतलेले उमेदवार आहेत आणि ते सोडवण्याची धमक आणि क्षमता असलेले उमेदवार आहेत। आता बाकीचे समोरचे उमेदवार बघितले तर त्यांची पार्श्वभूमी बघता त्यांनी काय काय उद्योग केलेले आहेत आणि जनतेला काय त्रास दिलेले आहेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही। आम्ही पुढच्या प्रचारामध्ये तो सांगू। प्रचारामध्ये जर आपण हा मुद्दा जर या ठिकाणी घेतला तर त्या ठिकाणी जनतेला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे त्यांच्यामुळं, आणि ते विकासाचा अजेंडाचा प्रचार या ठिकाणी करतात। विकास काय करणार आहेत? विकास करायला लोकांना खऱ्या अर्थाने विश्वासात घेऊन आपल्याला काम करावं लागतं। आमचं रोहन शेलार असू द्या, चंद्रकांत उजागरे असू द्या, आज आमचे मतीन भाई आहेत, या अर्चना गायकवाड आहेत, त्याचप्रकारे कल्याणीजी गाडळकर यांनी लोकांना कधी त्रास नाही दिलेला, लोकांची जनसेवा केलेली आहे, लोकांची तळतळ नाही घेतलेली आणि व्यापारी उद्योजकांना त्रास नाही दिलेला। आज मी हे विशाल गणपतीच्या साक्षीने या ठिकाणी याच आवारामध्ये हे सांगू शकतो। या शहरामध्ये नागरिक सुरक्षित असले पाहिजे, जनता सुरक्षित असली पाहिजे, तर तुम्ही निवडणुकीला या ठिकाणी मायबाप जनतेचा पाय धरून आशीर्वाद घेता। तुम्ही या अगोदर जनतेला कशा पद्धतीने सामोरं गेलेले आहात ही जनता या ठिकाणी ठाऊक आहे आणि मग विकासाचा अजेंडा आणि बाकीच्या गप्पा मारायच्या। मला या ठिकाणी त्यांना आव्हान करायचंय की तुम्ही खरी शाश्वती देणार काय? तुम्ही ज्यावेळेस तुमचा जाहीरनामा काढणार आहात त्या जाहीरनाम्यामध्ये तुमच्यावर या अगोदर काय काय प्रसंग आलेले आहेत, त्यावेळेस तुम्हाला जनतेने काय साथ दिली का नाही दिली, जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिलेत का त्या ठिकाणी तुमची निंदा केली, हे पहिले तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध करा आणि मग प्रचाराला सुरुवात करा, असं मला त्यांना या ठिकाणी आव्हान व्यक्त करतो। आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने प्रचाराचा श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये तुमच्या समोर मोठं आव्हान आहे, तुम्ही या आव्हानाला कसं सामोरं जाणार आहात? हे आव्हान बिव्हान काही नाहीये, यांना आयात करावं लागले उमेदवार आमच्या प्रभागात। स्थानिक उमेदवार यांना भेटला नाही माझ्या समोर,
म्हणून यांचं तिथंच पराभव झालेला आहे हे मला असं वाटतं मॅडम. जनता माझ्या पाठीशी, माझ्या प्रभागातली जनता माझ्या पाठीशी. मला आयात करून जनता बाहेरून आणून मॉब दाखवण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळं ह्या आव्हानाला मी भीक घालत नाही आणि माझ्या जनतेसाठी मी काम करणार आहे आणि माझ्या समाजासाठी काम करणार आहे. माझ्या सगळ्या गोरगरीब लोकांसाठी मी काम करणार आहे. माझं ध्येय आहे, यासाठी माझा पुढे चालायचं आहे. मला त्यांच्या आव्हानाला मी बिलकुलही भीक घालत नाही. नेमकं आता कोणतं विजन घेऊन तुम्ही प्रभाग क्रमांक 13च्या नागरिकांसमोर जाणार आहात? आज गेल्या आता 8 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये पूर्वी जे निवडून आले ते लोक सगळे 5 वर्ष नॉट रिचेबल होते. आमच्या गोरगरीब जनतेचे इतके हाल झाले, जसे आमच्या इंदिरानगर झोपडपट्टी या ठिकाणी पण लोकांचे बरेचसे हाल झाले. ज्यावेळेस त्यांचं अतिक्रमण उचलताना तेव्हा कोणी नाही. आता मध्यंतरी आमच्या कोटी विभागामध्ये एक शौचालय, सार्वजनिक शौचालय ते तोडण्यात आले. तिथं एकही नगरसेवक आला नाही की यांची दुसऱ्या ठिकाणी सोय कशी करावी. आणि या गोष्टी या लोकांनी सगळे म्हणजे बोगस, हे फक्त निवडून यायचं, 5 वर्ष गायब व्हायचं हे यांना माहिती आहे. त्याच्यामुळं मी जे चालणार आहे, मी सर्वसाधारण घरातून कुटुंबातून आहे आणि माझ्या संगती हे 4 जण आम्ही, जसे चंद्रकांत उजागरे, गायकवाड मॅडम, गाडळकर मॅडम, आम्ही सगळे सर्वसाधारण आहेत आणि पक्षाने आमच्यावर भरोसा टाकलेला आहे. आणि आम्हाला सर्वसाधारण असल्यामुळं गोरगरिबांचे प्रश्न आम्हाला कळतात आणि आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत.